नमस्कार. जय महाराष्ट्र, जय भीम, जय रविदास. मी दिलीप सुरवाडे, पत्रकार, साहित्यिक व माजी नगरसेवक भुसावळ. महाराष्ट्रातील समस्त चर्मकार बंधूंना पुनश्च नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये भाग 1 या चर्मकार समाजाच्या आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे चर्मकार समाजाचा गौरवशाली इतिहास. आता हा विषय घेण्यामागे उद्देश असा आहे की चर्मकार समाजाचा हा जो संपूर्ण देशभरातील इतिहास आहे, कारण आज जरी आपण मराठी चर्मकार समाजाशी बोलत आहोत, त्या चर्मकार समाजाचा संबंध हा फक्त महाराष्ट्रातील नाही, कारण हा मुख्यतः हा जो विषय आहे तो चमार समाजाचा इतिहास. कारण चमार समाज या चमार शब्दाचा जो अर्थ आपल्या या समाजाच्या इतिहासामध्ये उल्लेख केलेला आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की चमार जाती इतिहास व संस्कृती या ग्रंथामध्ये च म्हणजे चर्म, म म्हणजे मज्जा, अ म्हणजे अस्थि आणि र म्हणजे रक्त. तर असा हा चमार असा हा शब्द चमार बरोबर मानव, कारण मानवाचं हे शरीराचे हे भाग आहे, चर्म, मज्जा, अस्थि आणि रक्त. त्यामुळे चमार हा शब्द म्हणजेच त्याची तुलना किंवा त्याचा अर्थ मानव असा होतो. आणि त्यामुळे हे जे संपूर्ण देशभरामध्ये चमार समाज पसरलेला आहे त्याचाच हा हळूहळू चमार या शब्दाचं म्हणजे चामड्याशी हा जो संबंध जोडलेला आहे त्या चामड्याच्या शब्दाशी अर्थ आणि व्यवसाय असं करत करत चमारचा सांभार आणि चर्मकार झाला. ऋग्वेदात सुद्धा चर्मना शब्द वापरलेला आहे. त्यामुळे तिथे जो ऋग्वेदामध्ये त्याचा अर्थ आणि त्याचा वापर करण्यात आलेला आहे तो मुख्यतः हा त्या काळामध्ये ऋग्वेद काळात चामड्याच्या वस्तू बनवणं हे त्या लोकांची ती गरज होती. त्यामुळे चर्मना हा शब्द आलेला आहे. आणि हा जो चर्मकार समाज आहे, चमार समाज आहे, हा संपूर्ण भारतात सर्व राज्यांमध्ये आहे. आणि याच्या जवळजवळ चमार या नावाने द चमार अशा प्रकारचा हा ग्रंथ ब्रिग्ज यांनी लिहिलेला आहे. त्या चमार या ग्रंथामध्ये चमार आणि चर्मकार आणि मोची अशा विविध ज्या जाती आहेत त्यांची संख्या 1156 जातींचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हा जो प्राचीन, कारण हा चर्मकार समाजाचा संबंध हा प्राचीन सिंधू संस्कृतीशी जोडलेला आहे. म्हणजे त्या सिंधू संस्कृतीमध्ये चमार समाज किंवा चमार वंश जो होता त्यांची संस्कृती ही इतकी प्राचीन आहे की सिंधू संस्कृतीपासून चमार समाजाचा इतिहास लिहिला गेला आहे. आणि अशा प्रकारे काही हिंदी लेखकांनी त्यामध्ये जो इतिहासात जो उल्लेख केलेला आहे तो चमार समाजाचा केलेला आहे. आणि म्हणून चमार समाजाचा हा जो इतिहास आहे हा आपल्या 28 राज्यांमध्ये या प्रकारच्या अशा जाती आहेत. गोत्र त्यांचे 18 प्रकारचे आहेत. जाती 19 नावाने नोंदलेले आहेत. अशा प्रकारचं हे वेगवेगळ्या ठिकाणी ही नोंद करण्यात आली आहे. आणि त्यामुळे चमार ही जी संस्कृती होती, हा जो समाज होता, यांचा संपूर्ण समग्र इतिहास काही लेखकांनी लिहिलेला आहे. विशेषतः हे जे ग्रंथ आहेत ते आपल्याला हिंदी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर काही प्रकाशन संस्थांनी तो अलीकडे मराठीसुद्धा त्याच्यामध्ये उपलब्धता करून देण्यात आली आहे. आता त्या इतिहासामध्ये या लेखकांनी आणि या संशोधकांनी त्याचा जो साधारण तो उल्लेख केलेला आहे की चर्मकार समाज हा संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 20 कोटींच्या वर आहे.
20 कोटीच्या वर असलेला हा समाज हा इतका गरिबी अवस्थेमध्ये का आला, हा प्रश्न या संशोधकांनी, या लेखकांनी आपल्या या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्याची कारणं साधारणतः ज्या आजच्या चर्मकार समाजामध्ये ज्या जिवंत समस्या आहेत त्यामध्ये जे काही कारणं आहेत त्याची कारणं म्हणजे या चमार किंवा चर्मकार समाजाचं जे काही कारणं आहेत त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे ही जी सवर्ण व्यवस्थेमध्ये चर्मकार समाजाचं पहिलं कारण म्हणजे शोषण होतं. कारण या समाजाजवळ गरिबीमुळे, शिक्षणाचा अभाव असल्यामुळे या समाजाचं सतत सवर्ण समाजाकडनं शोषण होत गेलं. काम केलेल्याचे त्याला योग्य तो मोबदला न देणे, त्यांना त्या रक्कम अदा न करणे, अशा प्रकारच्या कारणांमुळे त्याचं शोषण होत गेलं. आणि हे शोषण का होतं तर त्याचं कारण मग गरिबी आहे. गरिबी असल्यामुळे, कारण या आर्य आणि अनार्य ह्या संस्कृतीच्या संघर्षामध्ये, कारण आर्य हे बाहेरून आले असा त्याच्यात उल्लेख आहे, त्याची नोंद आहे, आणि अनार्य हे मूल निवासी आहे. मग मूल निवासींमध्ये या चमार समाजाचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. तर असा या अनार्यमध्ये जे चमार समाज होता, हा जो चमार राजवंश होता, तर या लोकांचं जे संघर्ष झालेला आहे, जी लढाई झालेली आहे, त्या लढाईमध्ये हा जो अनार्य वर्ग होता, या अनार्यामध्ये सर्व प्रकारच्या या मागास जाती आहे आणि यांचा संघर्षामध्ये अनार्य लोकांचा पराजय झाला. त्या पराजित झाल्यामुळे आर्य लोकांनी त्यांना शूद्राच्या अवस्थेमध्ये गणलं गेलं. त्यांना शूद्र ही उपमा दिली, शूद्र हा वर्ग निर्माण केला. 3 वर्ग जे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, या 3 वर्णाच्या नंतर चौथा शूद्र, त्यांना तुच्छतेने आणि अस्पृश्य अशा प्रकारची त्यांची जी गणना करण्यात आली. गावाच्या बाहेर राहण्याची त्यांची व्यवस्था करण्यात आली, कारण पराभूत जे झालेले समाज आहे. आता हा समाज पराभूत का होता, कारण आर्य लोकांची जी संस्कृती होती त्या संस्कृतीला, म्हणजे वेदोक्त संस्कृतीला या अनार्य लोकांनी विरोध केलेला आहे. आणि ह्या अनार्य लोकांची संस्कृती जी होती ती बौद्धकालीन संस्कृती, बौद्ध लोकांचा, बौद्ध भिक्खूंचा, या चमार समाजाचा जो त्याच्यामध्ये सहभाग होता, त्यांचा धर्मच हा बौद्ध होता. कारण बौद्ध भिक्खू जे आहेत ते विशेषतः तिब्बत, चीन इथे तुम्हाला आज वेगळ्या राष्ट्रांमध्ये आढळून येत आहेत. तर त्याचा जो इतिहास आहे, कारण या चर्मकार समाजाच्या लोकांचा 20व्या शतकामध्ये जो संबंध आलेला आहे तो त्या तत्कालीन संस्कृतीमध्ये हे जे त्यांचे गोत्र जे दर्शवण्यात आलेले आहे चर्मकार समाजाचे, चमार समाजाचे, ते बौद्ध धर्म याच्याशी संबंधित आहे. आणि त्यामुळे बौद्ध धर्माचे जे दार्शनिक नेते होते, गुरु होते, ते मोदकग्यायन, कात्यायन, सांस्कृत्यायन अशा प्रकारचे आहेत. हे जे गोत्र आहेत या नावाने ते प्रचलित आहे. आणि हे नावं जे आहेत ही बौद्ध संस्कृतीमधील अत्यंत प्रख्यात अशी नावं आहेत. ते या नावानी संपूर्ण देशामध्ये आजही परिचित आहेत. या लोकांच्या गोत्रांमुळे, चर्मकार समाजाच्या, चमार समाजाच्या गोत्रामुळे असा सर्वांनी निष्कर्ष काढलेला आहे. आणि हे जे लेखक आहेत ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्या संशोधकांनी असं लक्षात आणून दिलं आहे की चमार आणि चर्मकार हा जो समाज आहे, अनार्य समाज आहे, हा अनार्य समाज म्हणजे बौद्ध संस्कृतीशी निगडीत आहे. आणि म्हणून हे जे जाती आहेत, या जातीचे लोक हे बौद्ध आहेत, त्यांचा धर्म बौद्ध आहे, अशा प्रकारचं यांनी निष्कर्ष काढलेला आहे. आणि कारण बौद्ध संस्कृतीमध्ये किंवा बौद्ध विचारसरणीमध्ये आर्य म्हणजे वेदोक्त या वेदशास्त्राचा बौद्ध संस्कृतीने सतत विरोध केलेला आहे. कारण त्यांच्यामध्ये जे अनेक कारणं होती त्यामध्ये प्राणी पक्ष्यांची हत्या करणं, याला बौद्ध संस्कृतीने विरोध केलेला आहे.
आणि त्यामुळे मांसाहार करायचा नाही अशा प्रकारचं जे बौद्ध संस्कृतीमध्ये महत्त्वाचं एक नियम आहे, तोच नियम याला विरोधामध्ये आर्य संस्कृतीने गोवंश बंदीला विरोध केलेला आहे. गोवंश व्हायला नको अशा प्रकारचं त्यांनी नंतर भूमिका आपली घेतलेली आहे. तर अशा प्रकारचा हा जो इतिहास आहे हा चमार समाजाचा, यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ही जी सिंधू घाटी सभ्यता होती ती दस्यू मूल निवासी अशी सभ्यता होती. आणि ही सभ्यता जी आहे त्यांचे जे शासक होते तत्कालीन, त्याचे अंतिम मौर्य शासक बृहद्रथ मौर्य हा अनार्य एक राजा होता. त्याची हत्या करून ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंगने षड्यंत्र करून ती हत्या केली आहे. त्यांचा सेनापती होता तो. आणि अशा प्रकारे ती हत्या झाल्यानंतर ही बौद्ध संस्कृती किंवा बौद्ध भिक्खूंचं इथून पलायन सुरू झालं. त्यांना नष्ट करण्याचा या पुष्यमित्र शुंगाने सपाटा लावलेला होता. त्यांनी आदेश काढलेले होते. आणि अशा प्रकारे ही श्रमण संस्कृती जी होती, बौद्ध संस्कृती होती, बौद्ध भिक्खूंची जी संस्कृती होती, त्याला नामशेष करण्यासाठी यांनी आदेश काढलेले आहेत. आणि आदेश असे काढले की जे बौद्ध भिक्खू दिसतील त्यांची हत्या करा. आणि त्यामुळे यासाठी आदि शंकराचार्य, कुमारिल भट्ट, वाचस्पती मिश्र यांनी सर्वांनी असे एक आदेश केले आहे, नियम केले आहे की या लोकांची हत्या करा, बौद्ध भिक्खूंची हत्या करा. आणि त्यामुळे केरळ या राज्यामध्ये बौद्धांचा सफाया करण्यामध्ये कुमारिल भट्टाचा फार मोठा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनीच ते घडवून आणलेलं होतं. आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भिक्खूंची हत्या करण्यात आली. त्यातले काही जे संपन्न सदन होते ते तिब्बत, चीन, मलाशिया वगैरे अशा शेजारच्या श्रीलंका, भूटान वगैरे भागामध्ये यांनी पलायन केलेलं आहे. आणि राहिलेले जे भिक्खू होते, जे गरीब होते, जे इथून जाऊ शकले नाहीत, अशा या गरीब भिक्खूंची संख्या नंतर या हत्याकांडाला घाबरून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे. आणि या हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर हा जो वर्ग निर्माण झाला, हा चर्मकार, ज्यांना इथे राहायला त्यांनी आपलं शरणागती पत्करली आणि भारतामध्येच आपलं निवासस्थान कायमस्वरूपी करून घेतलं, इथे शरणागती पत्करली. आणि हाच तो चर्मकार, मोची वगैरे या नावाने अशा प्रकारचा हा जो विखुरलेला समाज आहे, हा इथे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजाने तो वावरतो आहे. या महाराष्ट्रीयन चर्मकारांचा संबंध मूळ जो आहे तो या भाट लोकांनी लक्षात आणून दिलेला आहे. ते येतात आजही महाराष्ट्रामध्ये. आणि मराठी चर्मकारांना या नावाचं आपलं भाट लोक त्यांच्याकडे जे नोंद असते त्या नोंदीतून सांगत असतात की तुमची जी नाड आहे, तुमचा जो वंश आहे, तुमचे जे पूर्वज आहे ते मध्य प्रदेशातील आहे, काहींचं राजस्थान सांगितलं जातं. तर अशा प्रकारे या भाट लोकांकडनं आपल्याला माहिती मिळते की हा जो मराठी चर्मकार समाज आहे हा अशा प्रकारे या फार मोठ्या राजवंशाचा, कारण या लेखकांनी ग्रंथामध्ये नोंद केलेली आहे की चर्मकार समाजाकडे हा राजवंशीय समाज होता. चर्मकार समाजाचे, चमार समाजाचे त्यावेळेला राजे होते. आणि हा चमर वंशाचे जे राजे होते ते अनार्य म्हणून त्या काळात गणले गेले, त्यांची नोंद झाली आहे इतिहासामध्ये. तर अशा या चर्मकार समाजाचा मूळ, त्यांचा इतिहास, त्यांचे वंशज हे राजे होते. आणि महाराष्ट्रातही आपल्या जव्हार संस्थानचे जे राजे होते ते महाराज श्रीमंत मुकणे या नावाने त्यांचा उल्लेख आलेला आहे. आणि अशा प्रकारे या संपूर्ण समाजाचं जे गरिबी झालेली आहे, त्यांच्यावर जी शोषणातून गरिबी आलेली आहे त्याचा उल्लेख आपल्या संत रविदासांनी आपल्या पदामध्ये केलेला आहे. त्यामुळे याला पुरावा मिळतो की हा समाज, चर्मकार समाज, चमार समाज, मोची समाज हे श्रीमंत होते, राजवंशीय लोक होते. परंतु त्यांची अशी अवस्था आणण्यात आली
ती अवस्था कशी केली ते संत रविदास आपल्या एका पदामध्ये म्हणतायत, त्रिपती एक सेज सुख सुता, त्रिपती एक सेज सुख सुता, सुपीने भया भिकारी, सुपीने भया भिकारी, अचिरत राज बहुत दुख पायो, अचिरत राज बहुत दुख पायो, सोगत भाई हमारी. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की सुखपूर्वक जीवन के सेज पर सोने वाले हमारे पूर्वज राजाओं का राज सपने की भांति छीन गया और हम भिकारी बना दिए गए. त्यांनी म्हटलंय हम भिकारी बना दिए गए, राजाओं की संतानें होते हुए भी हमने घोर भयंकर दुख भोगे, परिणाम स्वरूप आज हमारी ऐसी दुर्दशा हो गई है. अशा प्रकारे संत रविदासांचं जे हे पद आहे त्या पदामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की हा चर्मकार समाज, चमार समाज हा राजवंशीय चवर समाज, चवरवंशीय समाज, अशा प्रकारे हा राजवंशीय लोकांचा हा समाज होता. हे सदन लोक होते, परंतु यांना आर्य लोकांनी, आर्य संस्कृतीने या लढाईमध्ये पराजित केल्यानंतर भिकारी बनवलं, गरीब बनवलं. अशा प्रकारचं संत रविदासांनी इथे आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. त्यांनी त्या काळातही ही गोष्ट सर्व समाजाच्या समोर आपल्या प्रवचनांमधून लोकांना सांगत राहिले. त्याचं स्वामी अच्युतानंद हे 1905 मध्ये म्हणाले, सभ्य सबसे जिद्द के, सभ्य सबसे हिंद के, प्राचीन है हकदार हम, था बनाया शूद्र हमको, थे कभी सरदार हम. म्हणजे अशा प्रकारे हे दोघं वचनांमधून असे अनेक वचनं आहेत संत रविदासांची की ज्यामध्ये आपल्याला त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे की आपली ही दुर्गती का झाली. या बाबतीमध्ये संत रविदासांचं ज्यांना अधिक उत्सुकता जिज्ञासा असेल त्यांनी ते स्वतंत्र संत रविदास यांच्या पुस्तकाचे, ग्रंथाचे अभ्यास करावा. त्यातून त्यांना आणखी या गोष्टीचा आपल्याला सविस्तर माहिती मिळेल. आणि संत रविदास हे कशा प्रकारचे संत होते याची त्यांनी ओशो नावाचे आपले जे एक आध्यात्मिक अभ्यासक गुरु होते, प्रवचनकार होते, त्यांनी ओशो संत सतभाषी रविदास या ग्रंथामध्ये त्यांचं उल्लेख केलेला आहे की संत रविदासांना कशा प्रकारचं प्रवचनांमधून त्यांनी माहिती दिली आहे. याचा संबंध डॉक्टर बाबासाहेबांशी जोडण्यात आलेला आहे, कारण बाबासाहेबांचा या संपूर्ण अस्पृश्य जेवढ्या जाती आहेत त्या जातींसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दौरे केले त्या संपूर्ण देशात, आणि त्यामुळे त्यांचा संबंध आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या या सर्व चर्मकार समाजाच्या नेत्यांनी सतत घेतलेलं आहे. या संदर्भात आपल्याला काही मी ग्रंथ शिफारिश करतो की आपण जर ते हे ग्रंथ जर वाचले तर त्याच्यातून आपल्याला निश्चितच अशा प्रकारची माहिती मिळण्यास मदत होईल. मी स्वतःसुद्धा संत रविदासांचं एक चरित्र लिहिलेलं आहे, त्याचाही आपणास उपलब्ध होऊन लाभ घेता येईल. चर्मकार समाज आणि आंबेडकरवाद यामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीचा चर्मकार संबंध कसा आलेला आहे ते यामध्ये दिलेलं आहे. महाराष्ट्रातील काही कार्यकर्ते, नेते चर्मकार समाजाचे या चळवळीमध्ये सतत सहभागी होते. हे संत रविदासांची मूळ विचारधारा या नावाने श्यामसिंह या नावाचे लेखक आहेत, त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. चर्मकार या नावाचं डॉक्टर सत्यदेव शिंदेंनी ग्रंथ लिहिला आहे. सतगुरु रविदास या नावाचा ग्रंथ आहे. चमार जाती का गौरवशाली इतिहास हे सतनाम सिंह यांनी अत्यंत संशोधन करून भरपूर मेहनतीने हे एक ग्रंथ त्यांनी निर्माण केला आहे. चमार जे ग्रंथ आहे GW ब्रिग्ज यांचा, हा अधिकृत एक ग्रंथ या निमित्तानं आहे, त्याचाही आपण अभ्यास करू शकतो. अशा प्रकारे या महाराष्ट्रातील चर्मकार समाजातील तरुणांनी आणि जे जिज्ञासू उत्सुक कार्यकर्ते असतील, वेगळ्या ठिकाणी आपल्या विशेषतः शिक्षक वर्ग आहे, त्यांनी निश्चितच या साहित्याचा आपण अभ्यास करावा आणि येत्या काळामध्ये
आपल्या या समाजाला जागृत करावं आहे त्या गोष्टीचं आव्हान. कारण नवीन नवीन काळामध्ये आपल्याला आव्हानाला तोंड द्यावं लागतं. गरिबी आणि शिक्षणाच्या समस्या या सर्वच शूद्र आणि अनुसूचित जातीच्या लोकांना हा सतावणारा आणि आव्हानात्मक प्रश्न कायम राहणार आहे. त्या दृष्टीने आपण निश्चितच या संपूर्ण चळवळीचा आणि विशेषतः या आंबेडकरी चळवळीचा अभ्यास या निमित्तानं करावा. आपण या दृष्टीने विचार करावा. आपणास विचार पसंत पडल्यास निश्चितच या दृष्टीने विचार अभ्यास करावा आणि त्याचा समाजाला उपयोग करून घ्यावा, लाभ करून घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रविदास.